कोटि ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक समर्थ सद्गुरु श्री गजानन बंसी विभूषित करा नवनीरदाभा पीतांबरा तरुणविम्बफलाधरोष्टा पूर्णेन्दुसुन्दरमुखा दरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। जय जय श्री राधा रमण जय जय नवाल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभु जय जय माखन राधा मेरी स्वामिनी मैं राधे को दान जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन सर्वांनी मनाला आणि वाणीला पवित्र करण्यासाठी 2 मिनिट राधा राणीचे चिंतन। राधे कृष्णा 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 राधे 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 श्याम 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 राधे राधे कृष्णा राधे कृष्णा 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 राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्णा 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 राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्णा 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 राधे 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 श्याम श्याम राधे 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 कृष्णा 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 राधे 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 श्याम 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 राधे राधे कृष्णा कृष्णा राधे 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 श्याम 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 राधे राधे कृष्णा 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 राधे 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 श्याम राधे
राधे राधे श्याम 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 राधे राधे कृष्ण राधे 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 श्याम राधे श्याम 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 राधे 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 कृष्ण 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 राधे 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 श्याम राधे श्याम श्याम राधे 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 कृष्ण 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 राधे 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 श्याम राधे श्याम 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 राधे 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 कृष्ण कृष्ण राधे राधे श्याम राधे श्याम राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्ण 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 राधे राधे ओ राधे श्याम 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 राधे 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 कृष्ण राधे 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 श्याम राधे श्याम 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 राधे राधे
राधे श्याम 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 राधे 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 भगवान की जय। श्रीमद् भागवत महापुराण की जय। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। द्वारिकाधीश भगवान की जय। जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्वेष सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्षगाथा, तुझ्या पायरीसी सदा नम्र माता। गजानना अवलिया अवतरले जगताराया। गजानना अवलिया अवतरले जगताराया। गजानना अवलिया अवतरले जगताराया। गजानना अवलिया अवतरले जगताराया। अवतरले जगताराया, 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 अवतरले जगताराया। गजानना गुरुराया अवतरले जगताराया। गजानना गुरुराया अवतरले जगताराया। गजानना अवलिया अवतरले जगताराया। गजानना अवलिया अवतरले जगताराया। अवतरले जगताराया, अवतरले जगताराया। अवतरले जगताराया, अवतरले जगताराया।
अवतरले जगताराया अवतरले जगताराया अवतरले जगताराया गजानना अवलिया अवतरले जगताराया गजानना अवलिया अवतरले जगताराया गजानना गुरुराया अवतरले जगताराया गजानना अवलिया अवतरले जगताराया गजानना अवलिया अवतरले जगताराया अनंत कोटि ब्रह्मांड नायक महाराजा विराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपादक देगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः। प्राण अकारण करुणावरुणालय भक्तवांछा भक्तकल्पतरु तडिंदित विडिंदित पीतांबरधारी भगवान बालकृष्णाची वाङ्मय प्रतिमूर्ती श्रीमद् भागवत महापुराण श्रीमद् भागवत महापुराणांतर्गत चालू असलेला सप्तम स्कंद 5वा दिवस 5व्या दिवसाच्या भागवत कथेसाठी जमलेले सर्व श्रोते सज्जन मायबाप माता भगिनी पुरुष मंडळी बालगोपाल या सर्व मंडळींना व्यासगादी साष्टांग दंडवत करते आहे। व्यास मंचावर विराजमान सर्व वयोवृद्ध तपोवृद्ध ज्ञानवृद्ध कलाकार मंडळी ज्यांच्या संगीताने सुमधुर होत असलेली ही भागवत कथा कि संगीत है ईश्वर की देन हर स्वर में बसे है राम राग जो सुनावे राग को तो रोगी को मिले आराम। रोग्याला सुद्धा आराम देणारं जर काय असेल तर त्याचं नाव संगीत आहे। म्हणून पहा तुम्ही संगीत वेगळं वेगळं ऐकत असो आपण, पण संगीत आवडत नाही असा माणूसच जन्माला आला नाही। बरोबर आहे काय? संगीत आवडत नाही सज्जनो असा माणूस अजून जन्माला आला नाही। प्रत्येकाला कुठलं ना कुठलं संगीत आवडतेच आणि असं संगीत सुमधुर करत आहेत सर्व कलाकार मंडळी। त्यातल्या त्यात आमच्यावर असीम प्रेम, मित्रवर प्रेम, पण आपल्या गावचेच, आपल्या गावचंच रत्न चंद्रकांत दादा ड्युटी आहे त्यामुळे येणं होत नाही, पण तरीही परमार्थासाठी वेळ काढून, वेळातला वेळ काढून
महाराज मला यायचं आहे. खूप आनंद झाला. अतिथी आहेत ते आपल्यासाठी आज. गजानन भाऊ आपल्यासाठी अतिथी आहेत. बोलावल्यानंतर सगळेजण येतील, पण न बोलावता येणे याला अतिथी म्हणत असतात सज्जन हो. म्हणून त्यांना प्रथमतः ही व्यासगादी अति विनम्र भावाने साष्टांग दंडवत करते आहे. सज्जन हो, सालाबाद प्रमाणे याही वर्षी ब्रह्मांड नायकाचा, अनंत कोट ब्रह्मांड नायकाचा समर्थ सद्गुरू गजानन महाराजांचा हा प्रगट दिन महोत्सव समस्त ग्रामस्थांच्या तन मन धनाने, समस्त ग्रामस्थांच्या सज्जन हो उपस्थितीने संपन्नतेकडे वाटचाल असलेला हा सुंदर असा संगीतमय भागवत कथेचा कार्यक्रम, त्यामध्ये गजानन विजय ग्रंथाचं पारायण असेल, हरिपाठ असेल आणि अनेकविध कार्यक्रम असतील. आणि त्यासाठी आपण बरगच्च मंडळी तिकडे बुधवाऱ्यापासून शनिवाऱ्यापासून सज्जन हो इकडे सर्व सुरजीकरवासी, तिकडे सर्व अंजनगावची मंडळी, लहान मळीवरची मंडळी, मोठ्या मळीवरची मंडळी, सर्वजण सज्जन हो लवकर लवकर आपले सर्व कामं आटपून आपण हजर होतात. गेली 4 दिवस झालीत सज्जन हो की आपल्या या उपस्थितीने कार्यकर्त्यांचा सुद्धा उत्साह हा द्विगुणित होत आहे. कार्यकर्त्यांचा उत्साह त्याच वेळेस द्विगुणित होत असतो सज्जन हो, ज्या वेळेस आपण त्या कार्यक्रमाला साथ देत असतो. आणि तसा जर विचार केला मायबाप या सुरजीकर वासियांचा, अंजनगावकर वासियांचा, तर माझे हो इथं कुठलाच कार्यक्रम फेल जात नाही. प्रत्येक कार्यक्रमाला सज्जन हो सुरजी अंजनगावकर वासी साथ देतात. त्याचं कारण आहे ही संताची भूमी आहे सज्जन हो. निष्काम कर्मयोगी गाडगे महाराज त्यांचे पट्ट शिष्य रूपलाल महाराज, रूपलाल बाबा पूर्ण जीवन झिजलं सज्जन हो कशासाठी? वारकरी, वारकरी भजन, भागवत कथा. सज्जन हो आपण रूपलाल महाराजांचे, देवनाथांचे अनुयायी आहोत. म्हणून कुठलाही कार्यक्रम असो, कसाही असो, तो छोटा असो मोठा असो, आपण सज्जन हो सर्व त्या कार्यक्रमाला साथ देत असतात. आणि त्यातल्या त्यात महाराजांवर तर प्रत्येकाचं प्रेम आहे सज्जन हो. विदर्भाची पंढरी म्हणजेच शेगाव, शेगावला जाणं होईल नाही होणार, पण सज्जन हो प्रति शेगाव म्हटलं तरी चालेल. कारण की आज गजानन महाराज सुद्धा सज्जन हो आपल्यामध्येच आहेत, लक्षात घे जा. म्हणून तर महाराज म्हणतात का, मी गेलो ऐसे मानू नका, मी गेलो ऐसे मानू नका, माझ्या भक्तीत अंतर धरू नका. फक्त आवाज द्या मला, तुम्ही जिथं मला आवाज देसान, मला पुकारा करसान, माझा धावत येईल मी धावत. की या भाविकांच्या मेळ्यात दिसला हरी, भावनिया सगळ्यांचे कामे करी, भाविकांच्या मेळ्यात दिसला हरी, धावनिया सगळ्यांचे कामे करी, धावनिया सगळ्यांचे कामे करी, भाविकांच्या मेळ्यात दिसला हरी, भाविकांच्या मेळ्यात दिसला हरी, हरी हरी, भाविकांच्या
भाविकांच्या मेळ्यात दिसला हरी. भगवान परमात्म्याला जर पाहायचं असेल, देवाला विचारलं होतं, देवा तुझा पत्ता सांग मला. नारदजींनी पत्ता विचारला होता देवाचा. तुम्ही विचारला का कधी देवाचा पत्ता? देवाला विचारलं पाहिजे. एखाद्या महाराजाचा कसा पत्ता विचारतात लोक. महाराज तुम्ही कोण्या गावचे? मला ना विचारचा, मी तुमच्याच गावचा. पण आपण महाराजांना विचारत असतो ना, नवीन माणूस आला की पत्ता विचारतो. तसं एखाद्या वेळेस देवाला विचारत जा पत्ता. देवा नारदांनी विचारलं होतं, वैकुंठात बघितलं त्या देवाला दिसलाच नाही देव. स्वर्ग सत्य लोकामध्ये कैलासामध्ये पाहिलं देवाला, देव कैलासामध्ये नाही, सत्य लोकामध्ये नाही, देव कुठंच दिसला. शेवटी नारदजी देवालाच विचारतात, हे माय बापा सांग तुझा पत्ता सांग, नेमका तू राहतोस कुठं ते मला सांग. त्यावेळेस भगवान परमात्मा सांगितला, भगवान परमात्मा सांगतात, नारदा नाहम वसामी वैकुंठे योगिनां हृदयेरवो मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारदा. हे नारदा, नाहम वसामी वैकुंठे, मी वैकुंठात राहत नाही, मी योग्याच्या हृदयामध्ये सुद्धा राहत नाही. योगिनां हृदयेरवो. मग देवा तू राहतो कुठं सांग ना. की ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत शरणी लागला, वैकुंठ सोडून संत शरणी राहिला. सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सदनी राहिला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. खुर्ची असेल तर कापूसाठी पाठव जा. धन्य धन्य संताची शरण, ओ धन्य धन्य संताची शरण, तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. नारायण 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 नारायण. सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. ज्या सुखा कारणे देव वेढावला. काळे ते खुर्च्या त्या काकूसाठी त्याला खाली बसता येत नाही. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला.
बोला लागते वस्तू विकू नको. माझे भक्त गाती ते नारदा मी उभा ते नारदा. माझे भक्त जिथं गातात ना तिथं मी नुसतं उभा राहत नाही. पाच सज्जन हो, देव नुसतं मग तिथं उभा नाही राहा, त्यांचे काम करतो. काम नाथांच्याकडे तर भगवान परमात्मा बघता 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 सज्जनो 36 वर्ष काम केलं भगवंतांनी. किती वर्ष? 36 वर्ष काम केलं नाथाकडे. अहो कामही किती नीच केलं बघा. दररोज स्वकरे चंदन घासितो. स्वतः चंदन नाथांनी देवपूजा करायची आणि माझ्या भगवान परमात्म्याने चंदन उगाळायचं काम करायचं. नाथांनी आंघोळ करायची मायबाप. माझ्या भगवान परमात्म्याने श्रीखंड्याच्या रूपामध्ये गोदावरीवरून पाणी भरायचं नाथांच्या आंघोळीसाठी, देवाच्या आंघोळीसाठी. कावळीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भावे लीळा वंदित्याचे पाय. जय जयाजी स्वामी एकनाथा. श्रीखंड्याच्या रूपामध्ये भगवान परमात्म्याने 12 वर्ष पाणी भरावं. तेच नव्हे दादा, नाथांनी पुराण सांगावं, नाथांनी भावार्थ रामायण सांगावं, एक नाती भागवत सांगावं. आणि जोपर्यंत भागवत नाथ सांगतात ना तोपर्यंत हातामध्ये दंडा घ्यावा आणि चोपदारकी करावी. सज्जनो 12 वर्ष चोपदारकी केली, 12 वर्ष पाणी भरलं हो आणि 12 वर्ष चंदन घासलं. असा करुणा वरुणालय भगवान परमात्मा. नुसतं भगवंत उभा राहत नाही तर जे पळेल ते काम करतो. सज्जनो हो, जनाबाईच्या डोक्यामध्ये उवा झाल्या, माझा भगवान परमात्मा त्या उवा काढतो. जनाबाईच्या जनाबाईनी झाड लोट करावं, कचरा भरावा, माझ्या भगवान परमात्म्याने तो कचरा नेऊन टाकावा. झाड लोट करी जनी, झाड लोट करी जनी, केर भरी चक्र पाणी. सगळं घर झाडण्याचं काम जनाबाईनी करावं आणि मायबाप भगवान परमात्म्याने तो कचरा भरून काढायचं काम करावं. जनाबाईनी स्नान करावं, आंघोळ करावी आणि माझ्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याने जनाबाईच्या डोक्यामधल्या उवा काढाव्या. ही करुणा आहे त्या भगवान परमात्म्याची. एक नव्हे अनेक कामं भगवान परमात्मा करतो. मायबाप सावता माळ्याच्या शेतामध्ये जातो आणि सावता माळ्याला निंदू काय लागतो सज्जनो, खुरपू लागतो. शेना नाव्याच्याकडे जातो आणि शेना नाव्याच्या बदल्यामध्ये बिदरच्या बादशाची दाढी करतो. मायबा धावोनिया सगळ्याची कामे करी, या भाविकांच्या मेळ्यात दिसला हरी. उंच नीच काही नेने भगवंत, उंच नीच काही नेने भगवंत. कृष्णे भाव भक्ती देवोनिया, भगवता
लागे रोजिता ससेंगे कबीराचे भागे विनिशय रे कबीराचे भागे उजनी जगावे नेने भगवंता जिसने बाबती देखो दिया जिसने बाबती देखो दिया जिसने बाबती देखो दिया मीरा बाई साथी हे तो विषया मीराबाई साथी हे तो विषया दामाजीचा झाला पाडेवार दामाजीचा झाला पाडेवार उच नीच काही नेने भगवंता उच नीच काही नेने भगवंता जिसने बाबा बनते देखो दिया जिसने बाबा बनते देखो दिया जिसने बाबा बनते देखो दिया सगळे त्यांचे काम करतो भगवान परमात्मा मायबाप साधूनी नाव घ्यावं त्याचं आणि देवानी सज्जनो जे पळेल ते काम करावं असा करुणावान भगवान परमात्मा आणि तो सांगतो की मी वैकुंठात राहत नाही मी योग्यांच्या हृदयामध्ये सुद्धा राहत नाही मी राहतो ते माझ्या भक्तांमध्ये म्हणून जीवनामध्ये भक्त भाव सज्जन हो फार ज्ञान कमवून आनंद नाही हो ज्ञान आलं म्हणजे गर्व येत असते काल आपण बघितलं ब्रह्मगिरी गोसाव्याला ज्ञान आलं शब्द पांडित्य आलं की माणसांना गर्व होत असतो म्हणून देवाला ज्ञान मागू नका नुसतं ज्ञान सज्जन हो तुम्हाला नरकात घालेल ज्ञान नुसतं ज्ञान येत नसते ते अभिमान घेऊन येत असते अभिमान म्हणून देवाला मागत असताना देवा मला ज्ञान तर देस पण त्याच्यासोबत भक्ती दे वैराग्य दे भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझी अभिमान नित्य नवा तया माझी प्रेम सुख देई प्रेमा
सुख दे प्रेम 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 सुख दे नुसतं ज्ञान देवाला मागू नका सज्जन हो, प्रेम देवाला मागा. देवा मला प्रेम सुख दे. आणि एकदा जर प्रेम आलं तुम्हाला तर सज्जन हो, प्रेम के वश में है भगवान. भगवान जर सज्जन हो कशात वश होत असेल तर तो प्रेमामध्ये वश होते. मग जेवढ्या लवकर तो सरळ भावावाला सापडतो तेवढ्या लवकर सज्जन होतो. जे लोक हे पांडित्य करतात, यज्ञ करतात, ज्ञान कमवतात, त्यांना एवढ्या लवकर तो सापडत नाही. सरळ स्वभावाच्या माणसाला देव लवकर सापडत असतो. सांगतो आपल्याला एक दृष्टांत ऐका. सरळ स्वभाव म्हणजे काही जमत नाही, पण मायबाप मनामध्ये काहीच नाही. एखाद्या माणूस मनातून एवढा निर्मळ असतो, बोलताना कडक असतो. तो बोलताना एवढा कडक असतो. उदाहरण जर घ्यायचं असलं तर सज्जन हो, वैकुंठवासी स्वर्गवासी आमच्या वत्सलाजी बोरकर, प्रातस्मरणीय वत्सलाजी बोरकर की ज्या आजीनं आमच्या गावामध्ये हे रोप लावलं, वारकरी संप्रदायाचं रोप लावलं. सज्जन हो, ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी प्रत्येकाच्या अबाल वृद्धांना तिने सांगितली. नवे नवे तिच्यामुळे सज्जनो ज्ञानोबाराय कळाले. नाही तर अशा अनेक गावं आहेत तिथं ज्ञानेश्वरी नाही. आणि आपल्या गावात एका एका घरामध्ये 2-2 ज्ञानेश्वरी आहेत. हे जर कोणाची कृपा असेल तर ते वत्सला आजीचे सज्जन हो. वरून जर तिला बघितलं तर तिच्यासारखी गरम बाई कोणीच नव्हती. तिने मला एकच छटका मारला होता. मी डबल हरिपाठात नाही गेलो. नाते गुरुजीच्या घरी ज्ञानेश्वरी होती, हरिपाठात उभा राहिलो, अशी ओली काळी मारली. वय आला वय. चेतन आमची आजी, पण आळंदीला तिनेच पाठवलं. सज्जन हो, लक्षात घ्या, सरळ स्वभाव ज्याला म्हणत असतात. काही लोक दिसतात ना तुम्हाला वाघ दिसतात, बरोबर, अळणावा नाही, काही जण वाघ असतात. पण स्वभाव जर सज्जन जर विचार केला, स्वभाव एवढा सरळ असतो आणि अशा सरळ माणसाला देव भेटत असतो. म्हणून माणसाने सरळ बनलं पाहिजे सज्जन हो. पहा तुम्ही, कधीही उपयोगात जे येते झाडाची डांग, लाकूड जे उपयोगात येते ते सरळ उपयोगात येते. हेकोळं तेकोळं लोक वावरातलं लाकूड तोडत नाहीत. हे काय कामाचं आहे म्हणते, हे हेकोळं तेकोळं आहे म्हणते, वाढलं पाहिजे म्हणते कुठं. आता ते जर लाकूड जर कोण्या कामात पडत नसल, सरळ जर नसलं तर खरंच देवाच्या कामात पडल काय. म्हणून सरळपणा फार महत्वाचा आहे. राजा, मी विनोदानं गमतीनं एक दृष्टांत सांगत असतो की सरळ माणसाला किती लवकर देव कळतो. कारण की त्याला काही घेणं देणंही नसते. देव जरी भेटला तरी तो त्याच्या मस्तीमध्ये असतो. आहा आहा रे मौज फकीरा की, अशी त्याची जीवन असतं. सज्जन हो, असाच एक मनुष्य होता, खूप खायचा, खूप जेवायचा. काही लोक खूप जेवतात नाही काय, जेवणावर प्रेम असते, असलंच पाहिजे सज्जन हो. कारण की असं म्हणतात, कृत युगामध्ये माणसाचा प्राण हा हाडात राहायचा. कृत युगामध्ये प्राण हाडात राहत होता. हाडातला प्राण त्रेता युगामध्ये रक्तामध्ये आला. रक्तामध्ये राहत होता प्राण त्रेता युगामध्ये. द्वापार युगामध्ये मासात राहत होता प्राण, मासात राहत होता. आता तो हाडातही राहत नाही, रक्तातही राहत नाही, मासातही राहत नाही. तो कशात राहतो? कशाचा कोश आहे म्हणतो आपण? अन्नमय कोश. तो कशात राहतो? अन्नात राहतो सज्जन. म्हणून पहा तुम्ही, सकाळी किती काही चांगलं जेवण करा, भूक लागतेच. भागवताले यायले उशीर कमून होते तर महाराज इकडून गेल्यानंतर स्वयंपाक कधी करावून जेवावं कधी. पहिल्या दिवशी आम्ही तसंच केलं होतं महाराज, बिना स्वयंपाकाचंच आलो होतो.
पण नंतर तुम्ही शहाणं करून टाकलं. 11 वाजले तरी कोणाची तक्रार नाही सज्जन हो. दररोज 11 वाजून राहिले तरी कोणाची तक्रार नाही. मायबा सरळ स्वभावाचा माणूस होता. खूप खायचा सज्जन हो, खूप जेवायला लागायचं. घरच्यांनी हाकलून दिलं म्हणे ऐ आता तू घरात राहायचं नाही. बरं काय खाणं आहे काय म्हणे, काम काहीच करत नाहीस, मी खातन झोपतं. घरचे नितातले घरचे ना हाकलून दिलं. हा दिवसभर येऊन गजानन महाराजाच्या मंदिरात बसला. बरं काय दिवसभर गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये येऊन बसला सज्जन हो. संध्याकाळी परत घरी गेला. तू आलास काय डबल, तुला हाकललं होतं ना. मला असं वाटलं म्हणे की माझी वाटच पाहून राहिले तुम्ही. काय म्हटला तो घरचेले, अरे हाकललं तुला, आता आम्ही तुझी कशाला वाट बघू. सज्जन हो शेवटी तोही वैतागला. तो म्हणे जाऊ दे आता, याची खाऊ घालायची आपल्याला काही इच्छा दिसत नाही, आपण चला. सज्जन निघाला, मजल दर मजल करत निघाला. त्याला एक आश्रम दिसला, मोठा आश्रम दिसला. आणि त्या आश्रमामधले 2 सेवक होते, ते बाहेर आले होते. यांनी केला सीताराम सीताराम महाराजजी. काय महाराजजी आश्रम आहे काय? हा आश्रम आहे म्हणे. काय काय असते इथं आश्रमात? या आश्रमात म्हणे जेवण असते, जेवण. अरे बापरे, जेवण असते आश्रमात? किती पंक्ता असतात? कारण की एक पंगत जर म्हटलं तर याचं काही भागत नव्हतं. म्हणे 4-5 पंक्ता दररोज उठतात. चला जमलं म्हणे. आणि अजून काही काम वगैरे काम कोणचंच नाही. करा वाटलं तर करा. बापरे म्हणे, मग का हो तुमचे गुरु मला शिष्य करतील काय? चला म्हणे भेट घालून देतो. सज्जन हो गुरुजवळ नेलं. गुरुला विचारलं, गुरुजी मलाही सुद्धा तुमचा शिष्य व्हायचा आहे, सांगा बरं कोणचं काम आहे? बेटा कुछ भी नाही, ये माला पहन लो आणि खाना खाओ, पण जेवत जाय आणि झोपत जाय. म्हणे गुरुजी पण मी 4ही पंक्ती जेवलो तर चालेल काय? कोण की एका पंक्तीत म्हणे पोट भरत नाही, काही हरकत नाही. 4 काय 5 पंगत तू जेवत जा. सज्जन एवढा आनंद झाला. सकाळी आंघोळ करायचा, भला मोठा कोकळे टिक्का लावून घ्यायचा, गंध लावायचा, बस जेवायला बसायचा. पहिल्या पंक्तीत डायरेक्ट 4थ्या पंक्तीतच उठायचा. बस काम कोणचंच नाही. झोपून राहायचं एका कोपऱ्यात. तिकडे भजन करा, आरती करा, काही घेणं देणे. अधिक संध्याकाळी 4 पंक्ता, सकाळच्या 4, संध्याकाळच्या 4, सकाळच्या 4, संध्याकाळच्या 4. दररोज खाणं सुरू आहे. पण ऐका काय झालं माय बाबा, वैष्णवांची एकादशी आली 15 दिवसानं. नाही 15 दिवसानं एकादशी आली आणि आश्रमातला स्वयंपाक बंद. हा नुसतं भनभन चक्रात मारायला लागला. त्या स्वयंपाक रूम मध्ये जाते, बाहेर येते, स्वयंपाक रूम मध्ये जाते, गुरुजीच्या तोंडाकडे पाहते. शेवटी 10 वाजले, 11 वाजले, हा डायरेक्ट गुरुजी जवळच गेला. म्हणे गुरुजी आज स्वयंपाक नाही काय? अरे मूर्खा म्हणे, तुला हे कळत नाही का आज एकादशी आहे? आमच्या आश्रमात स्वयंपाक नसते, जेवण आज नसते. अरे बापरे म्हणे, मग तुम्ही मरूनच जाईन. मी काय जगतो काय म्हणे, मी मरून जाईन. तुम्ही फराळाचं देसान पण फराळाचं जमत नाही म्हणे मला. गुरुजीलाही माहित होतं सज्जनो हा खादाड आहे. बरं काय गुरुजीला माहिती होतं खादाड आहे. गुरुजी म्हणे गड्या आपल्या आश्रमात तुला खाता येणार नाही, पण मी तुला दाल आटा काय पाहिजे ते सर्व देतो. हे सर्व गठ्ठ बांधून घे, नदीच्या किनारी जा, एखादा वृक्ष बघ, झाड बघ, त्या झाडाखाली बनवून तू खा, द्या म्हणे. गुरुजीनं सज्जन हो एका माणसाचं नाही दिलं, 4 माणसाचं दिलं. पण गुरुजीला माहित आहे हा 4 माणसाचं जेवते म्हणून. आणि गुरुजी म्हणे जा गड्या घेऊन जा. 4 सांगून 5 माणसाचं दिलं म्हणे. आणि गुरुजीनं फक्त जाता जाता एवढं सांगितलं म्हणे, पाहिजो देवाले जीव घालजो. काय सांगितलं? हा देवाला जीव घालजो म्हणे. सज्जनो आता याला 11 वाजले होते, याच्या पोटातच भूक लागली होती. पोटामध्ये भूक लागली होती, कावळे ओरडत होते. यांनी कसा तरी आपला स्वयंपाक कधी काय बाप जन्मात केला नाही.
कच्चा भात केला, कशा तरी आपल्या त्या भाकरी टाकल्या, पोळ्या टाकल्या, हो, आणि सगळे सामग्री तयार झाली. आणि जेवायला बसल तेवढ्या त्याला आठवण आली, अरे आपल्या गुरुजीनं सांगितलं होतं, नाही गुरुजीनं सांगितलं होतं देवाले जीव घालतो, पण आपल्याला तर काहीच जमत नाही. देवाले बोलवाव कसं? नाही आपल्याला पाणी फिरवता येत नाही, कोणचा मंत्र म्हणता येत. मग यानं एक मंत्र नवीनच काढला, सीताराम आइए, राजा राम आइए, मेरे भोजन का भोग लगाइए. म्हणा सीताराम आइए, राजा राम आइए, मेरे भोजन का भोग लगाइए. सीताराम आइए, राजा राम आइए, मेरे भोजन का भोग लगाइए. राम आइए, 15 मिनिटं झाले, 15 मिनिटं. आजपर्यंत देव आला नाही, खरंच देव येते काय? तो सांगायला लागले, देवा आश्रमात काही खरं नाही बरं, आज आश्रमात जाऊ नका. मीच तर मरत होतो आज आश्रमात, त्या मऱ्याच्या धाकानं मी इथं आलो नदीच्या किनारी. आश्रमात सगळेले उपवास आहे, तुम्ही जर शाईनी असाल तर लवकर या, आपण दोघंही थोडं थोडं जेवण करू. राजा राम आइए, सीताराम आइए, मेरे भोजन का भोग लगाइए. राजा राम आइए, सीताराम आइए, मेरे भोजन का भोग लगाइए. हा म्हणायला लागला, देवा लवकर या, भूक लागली. आता माझ्यापाशी अगरबत्ती नाही, हलवायला घंटी नाही म्हणे. ती घंटी लावा, अगरबत्ती लावा, तुम्हाला बोलवा. अर्धा तास झाला सज्जनो, पाऊण तास झाला. शेवटी भगवान परमात्मा हजर झाले. देव हजर झाले सज्जनो, पहा. देव हजर झाल्या म्हटल्यानंतर देव एकटेने आले. यानं काय म्हटलं? राजा राम आइए, सीताराम आइए. राम प्रभू एकटेने आले, सीतेला घेऊन आले. मग तर याच्या तोंडावर 12 वाजले. हा म्हटला 4 जणांचा स्वयंपाक, तो मला एकट्यालेच पाहिजे. म्या येले एकट्याले बोलावलं आणि हा याची बायको घेऊन आला. आता हे दोघं जर खाऊन गेले तर मग काय उरण मला? देवाच्या तोंडाकडे पाहत जाय स्वयंपाकाची. आपलं काही खरं नाही आज. तिथंच बरं होतं, एकादशीचं खाल्लं असतं. इथंही आता देवामुळे एकादशीच घडून राहिली. रामप्रभूने विचारलं म्हणे, बाबा काय झालं रे? नाही तुम्ही जेवा म्हणे, दोघंही जेवा म्हणे, उरलं तर खाईन म्हणे मी, नाही तर मग आमचं काय आता खरं आहे. सज्जन हो, रामप्रभू जेवले, सीता माता जेवली, बरं काय, हाही जेवला, सट जेवला. रामप्रभू जायला लागले. हे नाही आपलं ते गुंडलं, पा साधा दर्शनही नाही, काहीच नाही बरं, काही नाही. तेही जेवले, हाही जेवला. फक्त सांगितलं पाहिजे म्हणे पुढच्या एकादशीला जरा लवकर येत जा म्हणे तुम्ही. काय राजो म्हणे एवढा उशीर करता का? येणं होय काय म्हणे, पाऊण तास झाले मले राजा राम आहे. आता पुढच्या एकादशीला मी जास्त भजन नाही करीन म्हणे, तुम्ही जर आले नाही तर जेवण करून घेईन. रामप्रभू म्हणे भाऊ काळजी करू नको. सज्जन हो, 15 दिवस चांगले गेले. 15 दिवसांना एकादशी आली. गुरुजीनं दाय आटा सगळा दिला. हा म्हटला, गुरुजी तुमचा देव म्हणे एकटा येत नाही की, त्याच्या बायकोले घेऊन येते, तुम्ही दोघांचा जास्त द्या जरासा. गुरुजी म्हणे हा खादाळ आहे. गुरुजीला काय माहित देव येते की काय येते की हा चाटा मारते. गुरुजी म्हणे गळ्यात ते 4 जणांचा दिला होता ना? नाही म्हणे, देवानं म्हणे बायको घेऊन आला म्हणे त्याची, तुम्ही जरासा वाळूचा म्हणे, वाळवा जरासं. सज्जन हो, सर्व पदार्थ वाळवलं. हा गेला. यानं लवकर स्वयंपाक केला आणि सुरू केलं, राजा राम आइए, सीता राम आइए, मेरे भोजन का भोग लगाइए. असं म्हटल्याबरोबर रामप्रभू हजर. आता रामप्रभू एकटेने आले. पहा, बायकोले तर घेऊन आले आणि भरत आले आणलं आणि लक्ष्मण आले आणलं.
आता का हा विचारच करायला लागला. हा म्हणे दोघांचं जास्त आणलं आणि यानं अजून 2 आणले. हो. आता काय उरते म्हणे आपल्याला? आता काही आपल्याला उरत नाही. रामप्रभू म्हणत नेमकं झालं काय? नाही झालं गेलं काहीच नाही म्हणे. काय होईल म्हणे? तुम्ही जर पहिले मनातच म्हणते, पहिले जर सांगितलं असतं तुम्ही गुरुजीला सांगितलं असतं की तुमचा देव असा आहे की काय तो 2 आणले काय त्यानं 4 आणले बा. बरं म्हणे असं करा देवा तुम्ही खाऊन घ्या आणि जे उरल हा दास खाईल. सज्जनो देव जेवले आणि हाही जेवला. पा आता पुढची जी एकादशी आहे देवाला म्हणे पाहिजे मला आताच सांगा ना म्हणे किती जण हे चालतं. मी गुरुजीला सांगतो म्हणे तेवढं जास्त घेऊन येतो. नाही तुम्ही आता सांगा. भगवान परमात्मा म्हणे मी आता काही सांगत नाही पण बरोबर वेळेवर येईल. सज्जन हो एकादशीच्या दिवशी 10 आटा घेतला. गुरुजीले सांगितलं म्हणे तुमचा देव काही खरा नाही. तुमचा देव म्हणे आता परिवारही आणू शकते. राहिलंच कोण म्हणे आता? राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न आणि हनुमान बुवा राहिला म्हणे. आता तुम्ही असं करा म्हणे जरा जास्त बांधून द्या. गुरुजीला शंका आली. गुरुजी म्हणे हा बदमाश आहे. हा काय करतो आपल्या आश्रमातून नेतो आणि तिकडे विकून टाकतो. याच्या मागं मागं गेलो पाहिजे आणि लक्ष दिलं पाहिजे. बरं काय? याच्या मागं मागं गेलो पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे. सज्जनो गुरुजीनं लय मोठं दिलं, याला उचलतही नव्हतं एवढं दिलं आणि गुरुजी चालले याच्या मागं 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 मागं. यांनी सज्जन होते जे गठ्ठ होतं ते झाडाखाली ठेवलं, पाणी वगैरे भरलं आणि आता यांनी स्वयंपाक केलाच नाही. हा म्हटला स्वयंपाक करायला पुरत नाही, पहिले माणसं किती आहेत पाहू म्हणे. ते माणसं जेवढे आले मग आपण स्वयंपाक करू. माणसं जर जास्त आले ना आपल्याला जर खायलाच भेटत नसत तेच करतील म्हणे तेच खातील. सज्जन हो आज एका कोपऱ्यात जाऊन बसला हा. यानं पहिलेच भजन सुरू केलं. राजा राम आईये सीता राम आईये मेरे भोजन का भोग लगाई. आता तुम्ही सांगा हा काही मंत्र आहे की काय हो? हा कोण्या पोथीत आहे की कायच्यात आहे? कायच्यातच नाही. भगवान परमात्मा राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. हो सगळी राम पंचायत येऊन बसली. हा आपल्या एका कोपऱ्यात. हा म्हणे देवा आता माझ्या लक्षात होतं म्हणे तुम्ही सगळेजण येसाल. मी आज स्वयंपाक नाही केला म्हणे आज. हो आता मला काय उरणार आहे म्हणे? मला काही उरणार नाही. मी पहिलेच ते काढलाच म्हणे, तो हिशोबच काढला म्हणे. आता 7 माणसाचा स्वयंपाक दिला म्हणे जेवण हे आणि तुम्ही 5-7 जण आहात. आता म्हणे तुम्हीच करा आणि तुम्हीच खा. प्रभू म्हटले सीते आज स्वयंपाक आपल्यालाच करा लागते. हनुमंताला सांग काठ्या गोळ्या करून करा. भरताला सांग पाणी आणायला. लक्ष्मणाला सांग ताट वाढायला. सज्जनो देवानी एवढा सुंदर स्वयंपाक तयार केला. राम प्रभूनं सर्व स्वयंपाक तयार केला. सगळेजण जेवले. सज्जनो आता सीतामाता स्वयंपाक करणारी होती. तिथं काय कमतरता पडणारी? साक्षात अन्नपूर्णा म्हणजे सीतामाता आहे मायबाप आणि साक्षात ब्रह्मांडाचा चालक म्हणजे रामप्रभू आहे. सगळा स्वयंपाक तयार झाला आणि सगळ्यांनी यथेष्ट भोजन केलं. त्यालाही आवाज दिला तूही जेवण कर. सज्जनो सगळेनं जेवण केले आणि जायला लागले. तेवढ्यात याला गुरुजी दिसते शेजारी. यानं गुरुजीचे पाय धरले. म्हणे गुरुजी तुम्ही कसे काय आले? का रे म्हणे हे काय काही कळलं नाही. स्वयंपाक संपला, स्वयंपाक झाला, तू या कोपऱ्यात बसलेला आहे. मला तर काहीच दिसत नव्हतं म्हणे. तू बोलत होतं म्हणे राम प्रभू आता तुम्हीच जेवा, सीता तुम्हीच जेवा, हनुमंतराय तुम्हीच जेवा. तुम्हाला काही दिसत नाही. हे काय म्हणे? हे चालले म्हणे आता जेवण झाले म्हणे, सट जेवले म्हणे, पोट भरू भरू जेवले, तुम्हाला दिसत नाही. काय तू काय बोलतो हेच कळून नाही राहिलं म्हणे. तू म्हणतो म्हणे हे राम होय, हे लक्ष्मण आहे, हे सीता आहे, हे भरत आहे, शत्रुघ्न आहे, हा हनुमंत आहे समोर. गुरुजी हेच आहेत ना? हे काय घ्या ना दर्शन तुम्ही. अरे म्हणे मला कोणीच दिसत नाही, मला फक्त तूच दिसतो. गुरुनं पाय पकडले सज्जनो त्या खादाड शिष्याचे. खादाड शिष्याचे पाय पकडले. अरे म्हणे माझ्यावर कृपा कर. तुला देव दिसायला लागला, मला देव दिसून नाही राहिला, मलाही देव दाखव रे.
मलाही देव दाखव. थांबा म्हणे मी विचारतो. रामा लक्ष्मणा माझ्या गुरुजीला दिसा, माझ्या गुरुजीला दिसा. त्यावेळेस रामप्रभूंनी सांगितलं बाबा तू जेवढा सरळ आहेस तेवढे सरळ तुझे गुरुजी नाहीत रे. अरे आम्ही आलो त्यावेळेस साधा तू नमस्कारही नाही केला. तुझं लक्ष फक्त त्या जेवणामध्ये होतं. तू जेवणाला बोलावायला सांगितलं, गुरुनं बोलावायला सांगितलं, तू फक्त बोलावलं रे. हो त्यामुळे तुला दिसतो आम्ही, तुला दर्शन देतो, पण तुझ्या गुरुला आम्ही दिसू शकत नाही. मग रडायला लागला. म्हणे देवा तुम्ही माझ्यासोबत जेवायला आले हे कशामुळे माहितीये? माझ्या गुरुजीमुळे. माझ्या गुरुजीने मला जेवण दिलं, माझ्या गुरुजीने मला आटा दिला आणि त्यामुळे तुमचं दर्शन झालं माझ्या गुरुजीमुळे. म्हणून माझी विनंती आहे माझ्या गुरुजीला दर्शन द्या. माझ्या गुरुजीला तुम्ही काय करा? दर्शन का. प्रत्यक्ष सज्जन हो. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. 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 राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. राजा राम 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 सीता राम राम राम. 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 राम 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 सीता राम राम राम. राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. राम 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 सीता राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम. राजा रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान की जय. सरळ जो असतो सज्जन हो, सरळ मनाचा जो असतो त्याला भगवान भेटायला वेळ लागत नाही. म्हणून माणसांनी सरळ बनावं. सरळ कशाने बनते सज्जन हो? सरळ प्रेमाने बनते, सरळ भक्तीने बनते. आणि ज्याच्यामध्ये सरळता आहे त्याला भगवान परमात्मा भेटत असतो. मायबाप मनातून द्वेष काढून टाका, मनातून काम क्रोध लोभ मद मत्सर काढून टाका. दुसऱ्याची प्रगती होत असेल हो अजून प्रगती हो, त्याच्या पावली आपली प्रगती हो. मायबाप लक्षात घ्या. आणि असा जर सरळ स्वभाव असेल तर भगवान परमात्मा भेटल्याशिवाय राहणार नाही. आज किती आनंद झाला सज्जन हो त्या प्रल्हादाला की भगवान परमात्मा त्यांनी म्हटल्यावर खांबातून प्रगट झाला. किती सरळ असेल माझा प्रल्हाद की प्रल्हादाने म्हणावं बाबा तो कोणात नाही हो. बाबा चराचरामध्ये त्याची व्याप्ती आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला. मायबाप झाडावरचं पान जरी हलते ज्ञानोबारा म्हणतात ते भगवान परमात्म्याच्या इच्छेनं हलते. बरं लक्षात घ्या. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझी या बडे. मायबाप म्या बोलविल्या वेद बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हालविल्या प्राण हाले जो जगात चालिता. मायबाप हे शरीर जरी चालत असेल हो सारी दुनिया का तू ही करन धार है. सारी दुनिया का तू ही करन धार है. बिना तेरे ना किसी को लगा पार है. सारी दुनिया का तू ही करन धार है. सारी दुनिया का
तेरी बिजली से जलता है सारा गगन, डोलती है हवा फूलता है जीवन, डोलती है हवा फूलता है जीवन। ओ तेरे बिजली से जलता है सारा गगन, तेरे बिजली से जलता है सारा गगन, डोलती है हवा फूलता है जीवन। सारे प्राणों का बेरंग तू सरदार है, तेरे का पार है, सारी दुनिया का तू ही करनदार है, बिना तेरे ना किसी को लगा पार है, सारी दुनिया का तू ही करनदार है, सारी दुनिया का तू ही करनदार है, बिना तेरे ना किसी को लगा पार है, बिना तेरे ना किसी को लगा पार है। सारी दुनिया का तू ही कर्णधार है, बिना तेरे ना किसको लगा पार। संध्याकाळची लाईट लावा लागते, 1000 रुपये बिल द्या लागते नाही. बिलाच्या धाकानं प्रकाश भाऊनं तेच लावून घेतलं वरते नाही. बिलाच्या धाकानं कोण काय केलं आणि कोण काय केलं नाही. आणि दिवसा जरी लाईट लावा लागला असता तर किती पंचायत झाली असती. 12 तास फुकट लाईट देते हो देव, देते की नाही. पण कधी लोकांना असं नाही म्हटलं वायरमन येते आणि बातच लाईट कट करते 2 महिन्यात, करते की नाही बिल जर राहिलं तर. पण पहा बरं काय त्या देवाची कृपा आहे, दिवसा लाईट लावा लागत नाही असं कोण म्हटलं नाही सज्जनो. माय बाप सारे दुनिया का तू ही कर्णधार आहे, त्याच्याशिवाय काहीच होत नाही. वृक्षाचं पान जरी हलायचं असलं तरी त्याची सत्ता आहे. हे शरीर जरी चालत असेल, बोलत असेल, गोप्या बोलत असेल तुमच्या समोर, हा सुद्धा सज्जन हो त्याची कृपा आहे. त्याची कृपा जोपर्यंत आहे तोपर्यंत बोलू शकतो मनुष्य, तोपर्यंत हालू शकतो. नाहीतर मग एका जणाला विचारलं होतं मी, चाले हे शरीर, सांगा बरं शरीर काय न चालते. आपलं जे शरीर आहे ओ बाप्पू, शरीर काय न चालते. हा पा बाप्पून बरोबर सांगितलं, पायानं चालते का नाही. हो शरीर काय न चालते गुरुजी, पायानं चालते म्हणतात, पायानं. हो बरोबर आहे, त्याचं तरी काय चुकलं. माणूस मेल्यानंतर पाय घेऊन जात असते का सोबत. पाय असतात काय, मेल्या माणसाला पाय असतात ना. चलते काय तो आता, उचलून न्याय लागते म्हणते आता. सज्जनो त्या पायालाही चालवणारा कोणीतरी आत होता, तो निघून गेला. म्हणून चाले हे शरीर कोणाची आसक्ती. आई वडिलाच्या संयोगातून सज्जनो बाळ जन्माला येत असते. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, पण का हो दूध, दूध कशामुळे. तो दूध निर्माण करणारा भगवान परमात्मा आहे, लक्षात घ्या. बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन. प्रल्हाद सांगतो आहे, बाबा या चराचराचा ब्रह्मांड चालक जर कोण असेल आणि या चराचरामध्ये जर नटला कोण असेल तर तो भगवान परमात्मा या खांबामध्ये सुद्धा आहे. लात मारली सज्जनो त्या खांबाला आणि स्तंभी नारायण प्रगटला. हिरण्यकश्यपू माणूस हुशार आहे, खूप हुशार आहे. काही काही लोक किती हुशार आहेत माहिती आहे का. हिरण्यकश्यपू सारखी काही जण लय हुशार आहे. एक माणसाला पेपर वाचायची सवय होती, पेपर वाचायची, पण तो कधी शिकत नाही आणत जाय. 5 रुपयाचा 10 रुपयाचा पेपर असाच आला काय, पेपर आला काय.
आला ना, घ्या घ्या, वाचा वाचा वाचा. मग आता तिला गाडीनं प्रवास करायला लागत होता, एसटीत बसला बिचारा. आता बरेच लोक एसटीत पेपर घेतात आणि एक पोरगा याला पेपर पेपर पेपर. यानं विचारलं कंडक्टरले, का म्हणे गाडी सुटायला वेळ किती आहे? म्हणे आहे 15 मिनिटं वेळ. पेपरवाला आला, अधिक वापस गेला, अधिक डबल आला पेपरवाला, तेवढ्यात 10 मिनिटं निघून गेले. आता नेमकी गाडी सुटते काय तेवढ्यात त्या पोराले काय म्हणते, दे रे पेपर. बरं काय, त्याले पेपर मागितला आणि आपल्या खिशातली नोट काढली आणि त्याच्या हातात दिली आणि गाडी सुटली आणि लागली वेगानं. हसायला लागला, पेपर हातात धरला आणि हसायला लागला. पहा म्हणे आपण कसं बनवलं म्हणे त्या पेपरवाल्याले, नकलीच नोट दिली. काय म्हणे, नकली नोट दिली म्हणे, पेपर घेतला म्हणे. तो किती हुशार, त्यानं माहित आहे काय, 2-4 दिवसाच्या नंतरचा पेपर त्याच्या हातात दिला. यानं उघडला, यानं जसा उघडला तसं त्याच्यात. आपण जातो दुसऱ्याला फसवाले, आपल्याला असं वाटते पहा आपण किती फसवलं. आपणच फसून येत असतो. एका डॉक्टरनं दवाखाना लावला होता म्हणे आणि त्या दवाखान्यात फी ठेवली होती 300 रुपये. गुण आला तर 1000, गुण नाही आला तर 1000 रुपये वापस. 300 रुपये फी आणि गुण नाही आला तर 1000 रुपये वापस म्हणे. एक जण म्हणे या डॉक्टरची तर जिरोतोच म्हणे, मी 1000 काढतोच म्हणे. सगळ्या गावाला चारून आणतो म्हणे, मी 1000 रुपये काढायला काय वेळ लागते का? हा गेला त्याच्या दवाखान्यात आणि दवाखान्यात गेल्यानंतर आता डॉक्टर म्हणते झोपा. हा झोपला. झोपल्यानंतर का हो काय झालं म्हणे, डॉक्टर या तोंडाला चौच नाही राहिली म्हणे. काही खा म्हणे मातीसारखंच लागते. काय म्हणे म्हणतो का नाही आपण, हो तोंडाले चवच नाही राहिली म्हणे, मातीसारखंच लागते. यानं कंपाऊंडरले सांगितलं ते 3 नंबरची बॉटल काढ म्हणे. 3 नंबरची बॉटल आण म्हणे, टाक याच्या तोंडात. याच्या तोंडात टाकली, राखेल टाकता का म्हणे तोंडात, हे तर राखेल होय. आणि चल गुण आला म्हणे, हो हे राखेलच होय म्हणे. त्या ओळखलं म्हणजे मातीसारखं काही तोंड करून नाही राहिलं. आणि चल दे 300 रुपये. आता फसवाले गेलता डॉक्टरले, आला पण गमत नाही दादा. घरी आला, बायकोले म्हणे आपले 300 गेले म्हणे. काय केलं, तुम्हाला म्हणतो म्हणे उभारी कामं करू नका. नाही म्हणे त्याचे तर 1000 काढतोच. काय म्हणे, त्याचे तर 1000 काढतोच म्हणे. डबल दवाखान्यात आला 15 दिवसानं. बरं का, हे 300 भरले, चिठ्ठी काढली. डॉक्टर म्हणे का आता काय झालं, राजो म्हणे सकाळी काही खाल्लं म्हणे, 2 मिनिटानं तर काही आठवणच राहत नाही म्हणे, काही आठवणच राहत नाही म्हणे. गजानन बाबाच्या मंदिरात जायचं असलं म्हणे तर खोकला माहितीच मंदिरात जातो म्हणे. काय माहिती झालं म्हणे, चौकात जायला सांगितलं म्हणे की इकडेच जातो म्हणे, कुठं वावर येतोय. आठवण राहतच नाही म्हणे, आपल्याला काहीचीच आठवण नाही राहून राहिली. डॉक्टर म्हणे झोप झोप. आणि डबल त्या डॉक्टर त्या कंपाऊंडरने आवाज दिला, ते 3 नंबरची बॉटल आणा. 3 नंबरची बॉटल आण, टाका याच्या तोंडात. गाव म्हणे 15 दिवसाच्या आधी तेच तो तोंडात टाकलं होतं. आली आठवण म्हणे तुले. 15 दिवसाच्या आधीची आठवण आली. चल भर 300 रुपये. आणि होय भैर होय. मग आता गमते का, पहिले 300 गेले, आता 600 गेले. आता तर कसं तरीच व्हायला लागलं. आता काही खरं नाही. बायकोले सांगितलं, बायको म्हणे उभारी कामं करत नका दादू. हो आपण दुसऱ्याची गेलो म्हणे जिरवायला की आपलीच जिरत असते. तू काय बोलतो म्हणे, पण मला तर गमलं पाहिजे. पण तू काही म्हणे आता मी काढल्याशिवाय राहतच नाही 1000 रुपये. आता जाऊ नका ना, अधिक जातील ना. नाही म्हणे. हा गेला सज्जन. गेल्यानंतर हा झोपला. झोपल्याबरोबर डॉक्टरला म्हणते, डॉक्टर साहेब मले कधी म्हणे माझ्या डोळ्याला दिसूनच नाही राहिलं काही. अशी झापड आली म्हणे, काहीच दिसून नाही राहिलं, काहीच दिसून नाही राहिलं. डॉक्टर म्हणे उभे राहा. मी म्हणे डोळ्याचा डॉक्टर नाही या. काय म्हणे डॉक्टर, मी डोळ्याचा डॉक्टर नाही. आणि चल द्या म्हणे मग 1000 रुपये. बरं का, डॉक्टरनं बरोबर 300 रुपये काढले आणि त्याच्या हातात दिले. हातात दिले, यानं मापले 1 2 3. डॉक्टर साहेब 300 आहेत म्हणे. आला गुण म्हणे तुम्हाला, दिसलं म्हणे तुमच्या डोळ्यानं की हे 300 आहेत म्हणून. चला ते 300 वापस द्या. सज्जनो, जो माणूस दुसऱ्याला फसवायला जात असते का नाही, हो तो स्वतः फसत असते. हिरण्यकश्यपू देवाले फसायला गेला. हो मला घरात मरण नको, मला दारात मरण नको, मला देवापासून नको, मला दानवापासून नको, मला आकाशात नको, मला इथं नको, मला तिथं नको. आणि देव पा सज्जनो, सारे दुनिया का तू ही कर्णधार है, बिना तेरे ना किसको
लगा पार काही लोक म्हणत असतात मी देव मानत नाही. हो पहा तुम्ही, मला देव मानत नाही, त्याच्याच घरात लेकरू असं पैदा करते, देव असा पैदा करते त्याच्या घरात पूजा करणं. लहानपणापासूनच कुठं चालला रे पोट्ट्या? हरिपाठात. बस डायरेक्ट कार्य कुठं चालला? दिंडीत. कार्य कुठं चालला? मंदिरात. सज्जनो, देव होय तो लक्षात घ्या. बरोबर सगळ्यांना बरोबर तो लईनीत आणत असतो, त्याचं नाव देव आहे. म्हणून देवाच्या पेक्षा चतुर कोणीच नाही. सगळ्यात जर चतुर कोण असेल तर चतुरातू शिरोमणी गुणलावण्याची खाणी. चतुरातू शिरोमणी गुणलावण्याची मुकुट सकळा मनी धन्य तो विठोबा. मुकुट सकळा मनी धन्य तो विठोबा. चतुरातू शिरोमणी गुणलावण्याची खाणी. चतुरातू आपण चतुर आहोत सज्जन हो, पण चतुराचा बाप वर बसलेला आहे. लक्षात घ्या. देव काय आहे माहिती आहे का? चतुराचा बाप आहे. आपण दुसऱ्याला फसवत असतो, पण असा विचार करत नाही की आपणही फसतो बरं. म्हणून कधीच सज्जन हो दुसऱ्यासाठी खड्डा खडू नका, दुसऱ्याला फसवण्याचा प्रयत्न करू नका. मायबाप कोणी जरी पाहत नसेल तर 1000 नेत्र आहेत त्या भगवान परमात्म्याला, 1000 बाहू आहेत, 1000 डोळे आहेत त्या देवाला. चिटी के पाँव में घुंघरू बजता है भैया, चिटी के पाँव में घुंघरू बजता है ना, वो भी अल्लाह सुनता है. भला किसी का कर ना सको तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते हो फिर काट बन कर मत रहना. पुष्प नहीं बन सकते हो फिर काट बन कर मत रहना. भला किसी का कर न सको बुरा किसी का मत करना. भला किसी का कर न सको बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते हो काट बन कर मत रहना, काट बन कर मत रहना. भगवान अगर कम से कम इंसान बनो, नहीं कभी शैतान बनो, नहीं कभी हैवान बनो. न सको भगवान अगर कम से कम इंसान बनो, नहीं कभी हैवान बनो, नहीं कभी शैतान बनो. सदाचार अपना न सको तो पाप में पग पग मरना. पुष्प नहीं बन सकते हो फिर काट बन कर मत रहना. पुष्प नहीं बन सकते हो फिर काट बन कर मत रहना. वो भला किसी का कर न सको तो
पुष्प नहीं बन सकते हो घाट बन कर मन रहना पुष्प नहीं बन सकते हो घाट बन कर मन रहना गोड प्रमाण दिलं चांगलं होत नसेल सज्जनो करणं वाईट करू नका कोणाचं घर जर तुम्हाला सज्जन हो बांधून देणं होत नसेल कोणाचा विवाह जुळवणं होत नसेल तर त्याचा तोडण्याचा प्रयत्न करू नका मायबाप जखमीवर जर तेल लावणं होत नसेल तर खार नमक मत लगा देना मीठ लावू नका चटणी लावू नका कोणाच्या दुखण्यावर फुंकर जर घालणं होत नसेल सज्जन हो तर दुखणं करू नका लक्षात घ्या फार मोठं पाप आहे फार मोठं पाप आहे अरे घर जलाना माप है मंदिर जलाना भी माप है लेकिन किसी का दिल जलाना कभी माप नहीं है हे लक्षात घेतलं पाहिजे माणसाने मायबाप देव आपल्यापेक्षा चतुर आहे आपण जरी चतुर असलो तर देव चतुर आहे आज हिरण्यकश्यपू देवाला नाव घेऊ देत नव्हता लोकांना नाव घेऊ देत नव्हता स्वतः नाव घेत नव्हता देवाचं पण त्याच्याच घरामध्ये प्रल्हादाचा जन्म झाला त्याला म्हणतात देवाचं चतुरपणा दैत्य बालकांना उपदेश देतात प्रल्हाद सांगतो आहे दैत्य बालकांनो देवाचं नामस्मरण करा कारण की 2 दिवसाचा पाहुणा आहे मनुष्य निघून जायचा आहे पण तो जायच्या आधी आपल्याला त्या परमेश्वराची ओळख करून घ्यायची आहे तो देव प्रसन्न करून घ्यायचा आहे म्हणून काय करा त्या देवाचं नामस्मरण करा दैत्य बालक विचारायला लागले प्रल्हादा आपण दैत्य कुळामध्ये जन्माला आलो आपल्याला देवाचं नामस्मरण करण्याचा अधिकार आहे का त्यावेळेस प्रल्हाद सांगायला लागला सकळासी येथे आहे अधिकार कलियुगामध्ये जर सगळ्यांना करण्याचं जर साधन काय असेल आणि अधिकार जर कशामध्ये असेल तर त्याचा बस एकाच गोष्टीचा गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात गण गण गणात गण गण गणात बोते गण गण गणात गण गण गणात गण गण गणात बोते गण गण गणात गण गण गणात गण गण गणात बोते गण 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 गणात बोते गण गण गणात बोते गण गणात बोते गण गणात बोते गणात बोते गण गणात बोते अनंत कोटि ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद ब्रह्म प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की